जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज पेठ, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे श्री खंडेश्वर व श्री मानकेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे. मित्रांनो, आजच्या पेठ मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश हिंद केसरी बकासूर सुद्धा आला होता. मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटाला नेमकं काय घडले, गटाला सुट्टा निकाल घेऊन सुद्धा बकासूरला निकाल का दिला नाही, याची आपण खात्रीशीर माहिती आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर आज गट क्रमांक 16 मधून तास क्रमांक 6 मधून पाहिला. आणि मित्रांनो, बकासूरचा पायरा होता तो घाणनकरांचा दुर्गा. मित्रांनो, सुंदर अशी लढत चालू होती गट क्रमांक 16 मध्ये. पण मित्रांनो, या गट क्रमांक 16 मध्ये होत्याचं नव्हतं झालेलं पाहायला मिळालं. कारण मित्रांनो, गट क्रमांक 16 मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या देव द्वादश हिंद केसरी बकासूरची गाडी फॉल झाली. मित्रांनो, घाणनकरांचा दुर्गा आणि बकासूर गट क्रमांक 16 मध्ये पळत होते. पण मित्रांनो, दुर्गाने थोडी गाडी बाहेर ओढली आणि त्यामुळेच गाडी गट क्रमांक 16 मध्ये फॉल झाली. तर मित्रांनो, या गट क्रमांक 16 मध्ये बकासूर आणि दुर्गाची गाडी फॉल होऊन सुद्धा गाडीने सुट्टा निकाल घेतला होता. पण मित्रांनो, आज नशिबाने साथ दिली नाही आणि त्यामुळेच होत्याचं नव्हतं झालेलं पाहायला मिळालं. तर मित्रांनो, या गट क्रमांक 16 मध्ये सोन्या आणि वाटेगावकरांचा हरण्या या गाडीचा विजय झाला. जर मित्रांनो, या गट क्रमांक 16 मध्ये बकासूरची गाडी फॉल झाली नसती तर नक्कीच सेमीला खूप जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळाला असता. कारण मित्रांनो, ज्याप्रमाणे गटाला सुट्टा निकाल घेतला होता ते पाहता नक्कीच गाडी सेमीला देखील याहून जबरदस्तरित्या पाहिली असती. पण मित्रांनो, काही हरकत नाही, कारण आज थोडी नशिबाने बाकेडॉनला साथ दिली नाही. तर मित्रांनो, नक्कीच लवकरात लवकर आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश हिंद केसरी बकासूर कमबॅक करेल, यात काही शंकाच नाही. तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.